माझं घर हे एक सुखी घर होतं. अगदी छोटं कुटुंब, पण महान सुख असलेलं. पण ते होतं, आज नाही. भूतकाळात होतं, आज वर्तमानात नाही. भूतकाळ संपतो कुठे आणि केव्हा? कोणत्या संपणाऱ्या क्षणाला भूतकाळ म्हणायचं? तो क्षण हातात येईपर्यंत निसटतो तरी कसा? आणि तो निसटणारा क्षण आपल्या हातात वर्तमान काळ देतो तरी केव्हा? कोणत्या क्षणाला काळ बदलतो? अव्याहत चालणारी ही प्रक्रिया, पण त्यालाही एकही क्षण माणसाला चिमटीत म्हणा किंवा मिठीत म्हणा, पण पकडून घट्ट ठेवता किंवा दाखवता का येत नाही. तसं झालं असतं तर बरं झालं असतं. कॅमेरा जसा फोटोंनी आठवणी बंदिस्त करतो, तसा भूतकाळही बंदिस्त करता आला असता. मग माणसाला आठवणी काढण्याचीही जरूर पडली नसती. मूठ उघडली की भूतकाळ साक्षात समोर. मग मलाही माझं सुखी घर पुन्हा पाहता आलं असतं. माझे प्रेमळ आईवडील, माझी सुशील हौशी बायको, माझी प्रथमेश आणि प्रज्ञा ही गोड मुलं, सगळं पुन्हा पुन्हा मी डोळे भरून पाहिलं असतं. आज माझ्या घरात माझे आईबाबा आहेत, पण ते जीव मुठीत धरून धास्तावलेले, कावरे बावरे झालेले, थकलेले. माझी बायको एकेकाळी हौशी होती. आज ती उदास, सतत डोळे पुसणारी, स्वतःच्याच दुःखात बुडून गेलेली. प्रज्ञा माझी मुलगी एकटी. आणि प्रथमेश हा माझा गोड निष्पाप मुलगा ह्या जगात आहेच कुठे? तो गेला आणि हे माझं घर राहिलंच नाही. 4 भिंती आणि त्यावरचं छप्पर म्हणजे घर नव्हे. त्या भिंतीच्या साक्षीनं होत असलेले प्रेमाचे, आनंदाचे, भावनांनी ओथंबलेले प्रसंग घराला घरपण आणतात. घरातल्या माणसांच्या शरीराच्या आणि मनाच्या सामर्थ्यावर तर घराचं छप्पर आधारलेलं असतं, नाहीतर ते उडून जायला वेळ लागत नाही. आणि यात वावरणारी माणसं, ती घराचे प्राण असतात. ती घराला जिवंत ठेवतात. आमच्याही घरात आम्ही सगळे एकमेकांना घट्ट धरून होतो. 3 पिढ्या म्हणजे माझे आईवडील, आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं. वडिलांनी 75 पार केली आहे. 2 वर्षापूर्वीच तर त्यांच्या 75चा सोहळा आम्ही केवढ्या मोठ्या हौसेनं केला. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, आईचे मामा, 90च्या घरातले, ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, कमल, अगं नशीबवान हो तू. केवढ्या कौतुकानं ग तुझ्या मुलानं आणि सुनेनं समारंभ केला. मामांच्या बोलण्यावर आई ही सुखावली. तिचे डोळे भरून आले आणि म्हणाली, खरंय मामा तुमचं. पोरांनी हौस केली. दोघंही तोडीच तोड आहेत. पण आमची विमल मावशी खट, ती ठासून म्हणाली, सुनेशी तू चांगली वागलीस म्हणून सून चांगली वागली, उगाच नाही. असं नका म्हणू हा. अहो, आपण पुष्कळ चांगलं वागलं तरी सुना चांगल्या वागतील असं मुळीच नाही ना. आता आमचंच बघा की. माझी कोणती तरी एक चुलत आत्या तावातावानं म्हणाली. पाठोपाठ उत्तर द्यायला तिची सून. आणि मग दिवसभर हल्लीच्या सुना आणि सासवा हाच विषय रंगला. बाबांची 75 लक्षात राहण्याजोगी झाली. खरं म्हणजे बाबांकडे पाहिल्यावर त्यांचं वय खरंच वाटणार नाही. फार तर ते 60-62चे वाटतील. व्यायामानं कमावलेलं शरीर, उंच सणसणीत, अजून डोक्यावरचे निम्मे केस काळेभोर, डोळ्याला फक्त लिहिण्या वाचण्यापुरता चष्मा, चेहरा हसतमुख, आदर आणि जिव्हाळा वाटावा असं व्यक्तिमत्व. मी त्यांचा एकुलता एक मुलगा. माझ्या आधीची त्यांची 2-3 मुलं होऊन गेली. एक तर चांगला 4 महिन्याचा होऊन गेला होता. त्यामुळे त्यांचा माझ्यावर जीव असणं अगदी साहजिकच होतं. खरं म्हणजे मुलं कितीही असली तरी प्रत्येक आईबापाला ती पृथ्वी मोलाचीच वाटतात.
त्यामुळे माझ्या आईबाबांनाही मी तसा वाटलो तर नवल नाही. पण उन्हात भाजून निघाल्यावरच सावली अधिक मोलाची वाटते, तसंच त्यांचं माझ्या बाबतीत झालेलं होतं. त्यांचं प्रेम, मोह, राग, कर्तव्य, अधिकार जे जे काही म्हणून होतं ते सगळं माझ्या ठिकाणी एकवटत होतं. इतका अधिकार ते माझ्यावर गाजवायचे की मला मुळी स्वतंत्र विचारच करता येत नव्हता. अगदी लहानपणापासून मला त्यामागचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळे ते गाजवत असलेला अधिकार मला कधी जाचक वाटला नाही. मी शाळेतून परत यायला 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी दोघं कासावीस होत. कारण शाळा बरोबर किती वाजता सुटते, घरापासून शाळा किती लांब आहे, मग जायला यायला किती वेळ लागतो, हा त्यांचा हिशोब असायचा. म्हणजे त्यावेळीच मी घरी असायला हवं, नसलो की लागले काळजी करायला. आमचा खेळाचा तास चालू होता. आम्ही शाळेच्या पटांगणावर लंगडी खेळत होतो. मी खेळतानाच आमच्या या गुरुजींनी बोलवलं. अरे जोशी. मी लंगडी घालत होतो. मी थांबलो आणि मास्तरांकडे पाहिलं. अरे इकडे ये. काय गुरुजी? अरे हे बघ, आपल्या शाळेच्या लंगडीच्या टीममध्ये तुला निवडलं आहे. आज संध्याकाळी शाळा सुटली की प्रॅक्टिसला थांब. शाळा सुटल्यावर हे शब्द ऐकल्याबरोबर मला आईबाबांची आठवण झाली. मला उशीर झाला की ते किती घाबरतात ते आठवलं आणि मी चटकन म्हटलं, नाही नाही गुरुजी, मला नाही जमणार, मला नका घेऊ टीममध्ये. पण बोलता बोलता मला वाईट वाटायला लागलं, डोळ्यात पाणी जमायला लागलं. का रे, काय झालं? गुरुजी, माझे आई बाबा मला नाही येऊ देणार. का बरं? मला उशीर झाला की ते काळजी करतात. गुरुजी हसले आणि माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाले, अरे न सांगता उशीर झाला की ते काळजी करणारच ना, पण तू सांगून ये काय. मी मान हलवली. मला गुरुजींचं म्हणणं पटलं, पण तरीही खात्री होती की मला खेळायला जायला परवानगी मिळणार नाही. तसंच झालं. नाना सबबी सांगून दोघांनी नकार घंटा वाजवले. माझा हिरमुसलेला चेहरा बघून आई म्हणाली, आम्ही दोघं तुझ्या शाळेच्या पटांगणावर येऊन बसू आणि मग संध्याकाळी बरोबरच घरी येऊ, चालेल? यापेक्षा खेळायला न गेलेलं परवडलं. आणि आता आठवतं की खेळासारख्या कितीतरी गोष्टी माझ्या हातून निसटल्या, कारण मी एकुलता एक मुलगा होतो. मी थोडा मोठा झाल्यावर आईला एकदा विचारलं, तुम्ही दोघं मला उशीर झाला तर एवढी काळजी का करता? ते तुला नाही कळायचं. आई हसून म्हणाली, अगं पण तू सांग ना. सांगितलं ना, तुला ते नाही समजायचं. त्यासाठी आपण आई बाबा व्हावं लागतं. आणि मग ते आईचं परवलीचं वाक्य झालं. काही बोललं की ते तुला नाही समजायचं, त्यासाठी आपण स्वतः आई बाबा व्हावं लागतं. आई बाबा माझ्यावर आलोट प्रेम करायचे. बाबांची नोकरी चांगली होती. त्यांना त्या काळाच्या मानानं पगारही चांगला होता. त्यामुळे माझे लाडही भरपूर झाले. कपडे, चपला, बूट, दप्तर, पेन ह्या सगळ्यात माझी अगदी चैन चालायची. तोंडातून शब्द निघायचा अवकाश की ती गोष्ट समोर हजर. पण तरीही जे काही हवं असेल ते आईबाबांसमोर एकट्यानं नाही. ह्या एकुलते एकपणापायी त्यांनी नाही मला कधी मित्रांबरोबर ट्रिपला जाऊ दिलं, कधी पोहायला नाही पाठवलं. त्यावेळी मला त्यांचा खूप राग यायचा, पण त्यांना डावलून किंवा त्यांच्या मनाविरुद्ध करणं ही नको वाटे. पण त्याचा परिणाम असा झाला की मित्र टिंगल करायला लागले. जा आईला विचार, कुक्कुलं बाळच आहेस, दुधू पितंय अजून, असं हेटाळणीनं बोलायचे. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की कोणाच्याही आईवडिलांनी हिंडवलं नसेल इतका प्रवास आम्ही तिघांनी केला. जवळचा, लांबचा, आगगाडीचा, मोटारीचा. मला आवड म्हणून खूप हिंडवलं त्यांनी मला. त्यामुळे आईबाबांच्या प्रेमाची, त्याबरोबर इतर मुलांच्या हेटाळणीची सवयच झाली होती मला. मला भावंड नव्हतं याचं मला वाईट वाटायचं. एकटेपणा वाटायचा. इतरांच्या घरातली 2-3 भावंड, त्यांची आपापसात खेळणी, एकाच वस्तूकरता भांडणं, ओढाताण करणं, एका क्षणात सगळं विसरून जाणं, हे सगळं मला खूप हवंसं वाटायचं.
एकदा हे आईजवळ बोललो तेव्हा आईच्या डोळ्यात पाणीच आलं. ती म्हणाली, अरे परमेश्वराच्या मनात तुला एकट्याला ठेवायचं होतं, नाही तर कशाला रे पहिल्यांची ही गत झाली असती. आणि आहे त्यात काय वाईट आहे. एकाचं का होईना पण संगोपन नीट करता येत आहे ना. ओढाताण करून प्रपंच करण्यापेक्षा एकाच मुलाचं चांगलं करावं, नाही का. आता त्या वयात आईचं बोलणं मला किती समजणार कोणास ठाऊक. माझ्या खाण्याबरोबर ते दोघं माझ्या वाचनासारख्या गोष्टींवर खूप लक्ष देत होते. माझ्या कानावर चांगलं संगीत पडावं म्हणून बाबांनी मुद्दाम रेडिओ आणला. माझ्या मित्रांना आई आवर्जून आमच्या घरी बोलवायची. मला वाटतं मी मॅट्रिकच्या वर्गात असताना आई मला म्हणाली, माधव तू लहान आहेस, परिस्थितीचे चटके म्हणजे काय ते तुला कळणार नाही, पण आम्ही ते आयुष्य भोगलं आहे. अरे एक माणूस मिळवतं आणि 10 तोंडं खाणारी, कसं आणि किती पुरणार. सदोदित ओढग्रस्तीचे प्रपंच. तुला सांगते माधव, तुझे बाबा त्यावेळी मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेठ मिळवलेले, पण पुढचं शिक्षण नाही घेता आलं. अरे कसं घेणार. ह्यांच्या वर 2 आणि खाली 7 भावंड. बुद्धी असूनही त्यांना पुढे शिकता आलं नाही. तेच माझंही, मलाही पुढे कुठे शिकता आलं. अगं पण आई ऐक माझं, पुरतेपणी बोलू देत मला. आमचं जे झालं ते महत्त्वाचं नाही, माझं एक मरू दे. पण ह्यांनी ऑफिसच्या परीक्षांमध्ये चमकून बुद्धी दाखवलीच. आता एवढंच वाटतं की आपली चांगली बुद्धी मुलातही यावी आणि आपली राहिलेली शिक्षणाची हौस आपल्या मुलानं शिकून पूर्ण करावी. हे बोलताना आई गहीवरून येत होती. तेव्हाच मनाशी ठरवलं की आईबाबांना आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तो मिळवण्याकरता आपल्याला खूप खूप शिकायचं आहे. मी मॅट्रिक झालो, उत्तम मार्कांनी पास झालो. बाबांची इच्छा म्हणून सायन्सला गेलो. इंटरला मला भरपूर मार्क मिळाले, पण मेडिकलला जायचं म्हणजे परगावला जायला लागलं असतं. पुन्हा एकदा लहानपणच्या लंगडीच्या प्रॅक्टिसची गत झाली. आता मात्र मी चिडलो. अगं आई, पण मला डॉक्टर व्हायचं आहे. हो नकोस डॉक्टर, बाकी पुष्कळ शिकता येईल. आईनं माझं बोलणं अर्धवटच तोडून टाकलं. बाबा तर गप्पच राहिले. बहुतेक त्यांचं मन दोलायमान होत असावं. शेवटी मी आमच्याच कॉलेजात BScला गेलो. मनातनं इतका नाराज झालो होतो की वाटलं ह्या आईवडिलांच्या हट्टापायी मला मेडिकलच्या मार्गावर पाणी सोडायला लागलं. आता काही BSc करायचंच नाही. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. BSc काय, मी MSc झालो चांगल्या पहिल्या वर्गात. नोकरी करता वणवण मुळीच करावी लागली नाही. चांगल्या पगाराची नोकरी अगदी सहज मिळाली. आईबाबांना आनंद होणं साहजिकच होतं. आई आता सून घरात यायची स्वप्न बघायला लागली. पण बाबांनी तिला विरोध केला. बाबा म्हणाले, अगं माधवचं वय काय आणि लगेच काय लग्न करतेस त्याचं. चांगला पगारदार झालाय तो, त्याचं त्याला जरा मौज मजेचं आयुष्य जगू देत की. लग्नानंतर नाही वाटतं मौज मजा करता येत. आईने हसत हसत विचारलं आणि माझ्याकडे वळून म्हणाली, माधव तुझं काय म्हणणं आहे. आम्ही दोघं बसलोय आपली चर्चा करत, तू काही बोलतच नाही आहेस. मी काय बोलणार. तुम्ही सांगायचं मी ऐकायचं अशी पद्धतच आहे ना आपल्या घरची. इतक्या वर्षांची नाराजी माझ्याही नकळत माझ्या बोलण्यातनं व्यक्त झाली. पण त्यामुळे तुझं काही वाईट झालं का. आईने किंचित उद्वेगानं विचारलेल्या प्रश्नानं मी अंतर्मुख झालो. खरंच काय वाईट झालं. मीच मला चटकन सावरत हसून म्हणालो, अगं म्हणून तर हे लग्नाचंही तुम्हीच बघा. आई एकदम मोकळेपणानं हसली. माझं ते बोलणं म्हणजे लग्नाला माझी पूर्ण तयारी आहे असं समजून माझ्या लग्नाच्या तयारीला लागली. आईची आणि माझीही एकच अट होती की आमच्या घरात येणारी मुलगी स्वभावानं मनमिळावू आणि शांत असली पाहिजे. आम्ही तिघं एकमेकांना घट्ट धरून होतो, त्यात मुलीमुळे फटही पडता कामा नये.
मुलीचे बाप आमच्या घराचे उंबरठे झिजवायला लागले. अनेक मुली बघून मी कंटाळलो. कोणी पदवीधर पण वयानं बरोबरीची, कोणी गोरी भुरकी तर शिक्षणात यथातथा. एखादीचं शिक्षण, वय, कुंडली, स्वरूप सगळं ठीक असलं तरी चेहऱ्यावर भाव बघून मनातनं उतरलेले. अशातच उषप्रभाचे वडील आमच्याकडे आले. ती त्यांची 3 मुलांनंतरची एकच मुलगी, BA शिकलेली, शिवणकाम भरतकाम उत्तम येणारी. फोटोवरून मुलगी सुस्वरूप तरतरीत वाटली. आम्ही उषप्रभाला पाहायला गेलो. तिच्या घरात तिचे आजी आजोबा, आई वडील, मोठा भाऊ अशी बरीच माणसं होती. पाहता क्षणी उषप्रभा मला आवडली. मनात जी काही पत्नीबद्दलची तरल कल्पना होती ती साकार झाल्यासारखं वाटलं. मनात आलं जिची मी अपेक्षा करत होतो, प्रतीक्षा करत होतो, तीच ही. बाबा तिच्या वडिलांशी बोलताना म्हणाले, आमची राहती जागा मोठीच आहे, पण आमच्या सुनेला एकत्र राहण्याची आवड असावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि एकदमच त्यांनी उषप्रभाला विचारलं, तुला आवडेल का एकत्र राहायला? इतका वेळ ती खाली मान घालून बसली होती. तिने आता नजर वर केली, बाबांकडे शांतपणे बघितलं आणि हसून म्हणाली, अजून माझी आई तिच्या सासू सासऱ्यांच्याच घरात राहतीये आणि माझी भावजाई सुद्धा माझ्या आईच्या घरात वावरतीये. तिच्या ह्या उत्तरानं पसंतीचं शिक्कामोर्तब तिथल्या तिथे झालं. मी मात्र तिच्या गालावरच्या खळीत अडकलो. उषप्रभा आमच्या घरात माझी पत्नी म्हणून आली आणि बाबांची मुलगीच बनली. घराला एक वेगळंच चैतन्य आलं. दिवसभर उषप्रभा घरात भिरभिर करत हिंडत राहायची, घर आवरायची, सजवायची, खूप पुस्तकं आणायची, वाचायची, आईला त्यातलं काही ना काही सांगायची आणि बाबांशी मोकळेपणानं गप्पा मारायची. तिच्या शिवणकाम विणकामाला आमच्या घरात बहर आला. दाराखिडक्यांचे पडदे, उश्यांचे, खुर्च्यांचे आभरे, ज्या ठिकाणी पाहावं तिथे भरतकाम. घराचं स्वरूपच बदलून गेलं. सुंदर कलात्मक रीतीनं विनियोग करता आला पाहिजे, प्रत्येक कृतीत संपन्नता दिसली पाहिजे. ते आमच्या घरात उषप्रभामुळे झालं. घराला तिने काही वेगळंच स्वरूप दिलं. माझी आई ही कामसू होती, तिनेही नीटनेटका संसार केला, पण उषप्रभानं त्यात रसिकता ओतली. माझ्या आयुष्यात तर जणू पौर्णिमाच अवतरली. मी ऑफिसला निघेपर्यंत ती माझ्या भोवतीच राहील. आईबाबांच्या नजरेत खुपणार नाही याची काळजी घेत ती जणू माझ्या सहवासाचा आनंद लुटून घेई. संध्याकाळी माझी आतुरतेनं वाट पाही. माझं चहापाणी, पेपर, पत्र वाचन होईपर्यंत उषप्रभा छान पातळ वगैरे नेसून तयार होई आणि रात्र तर कधी संपे ते कळतच नसे. उषप्रभाच्या वागण्यात इतका गोडवा होता की आईबाबांना सून कशी असेल, आपल्याशी पटवून घेईल ना, ही धास्ती त्यांच्या मनातनं कधी निघून गेली हे कळलंच नाही. आईलाही त्यात आनंद वाटे. दोघी एकमेकींशी गप्पा मारत, इतकं काय बोलत कोणास ठाऊक. अगदी दुपारच्या आडव्या झाल्या तरी सतरंजीवर दोघी शेजारी शेजारी पडत. एक दिवस बाबांनी हसत हसत विचारलं, अगं दोघींची काय ग बोलणी चालतात एवढी? कुठे काय? आईसुद्धा हसली, अगं मग बोलता तरी काय तुम्ही? हेच की आपलं इकडचं तिकडचं. कमाल आहे. अगं इतर घरांमध्ये सासवा सुना कडा कडा भांडतात, त्यांच्या भांडणांनी घरातले हैराण होतात आणि इथे आपल्याकडे उलटच, सारख्या दोघी आपल्या गप्पांच्या नादात. आणि काय ग, तुमचं दोघींचं कधी भांडण राहो पण धुसफूसही झाली नाही, नाही का ग? झालंही नाही आणि होणारही नाही, आईने ठासून सांगितलं आणि उषप्रभानं हसून संमती दिली. लग्नाला 2 वर्ष झाली. नातवंड बघायला आई अधीर झाली होती, पण लहान वय आहे, होईल व्हायचं तेव्हा अशा विश्वासानं गप्प राहिली आणि तिचा विश्वास खरा ठरला. उषप्रभाला दिवस गेले. आता आमच्या घरात एका पाहुण्याची भर पडणार होती. सगळं घर मोहरून गेलं. सुनेचं किती कौतुक करू आणि किती नको असं आईबाबांना झालं.
स्वयंपाक काय करायचा, सकाळ दुपार खायला काय करायचं, फोडणी कसली करायची, मोहरीची का जिऱ्याची, असं सगळं आई उषप्रभाला विचारून करी. तर बाबा भाजी आणताना मग आज काय आणू, आज काय खावंसं वाटतं आमच्या नातवाला, असं विचारून बाजारात जात. मी हळूच आवाजात लाडक्या राणीला लागले डोहाळे एवढी एकच ओळ गुणगुणत असे. प्रथमेशचा जन्म झाला आणि घर सुखाच्या आणि आनंदाच्या शिखरावर पोहोचलं. किती आनंद, किती समाधान वाटलं आईबाबांना. पहिला नातू म्हणजे जणू काही पराक्रमच झाला. त्यांना खूप काही मिळवल्यासारखं झालं, ते सुखावले. मला माझ्या नोकरीत भराभरा बढती मिळत होती, पगार वाढत होता, त्याचबरोबर जबाबदाऱ्यासुद्धा वाढत होत्या. पण घराच्या आघाडीची किंचितही काळजी नसल्यानं मी निश्चिंत होतो. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला पूर्णपणे झोकून देत होतो. घरातलं राज्य आईबाबा आणि उषप्रभा सांभाळत होते आणि आम्हा सर्वांना रिझवत होता छोटा प्रथमेश. प्रथमेशच्या बाललीलांनी घर आनंदून गेलं होतं. घरातलं सुख, शांती, आनंद जे काही असेल ते घरातल्या बाईवर अवलंबून असतं. कारण पुरुषाला जरी अगदी हुकुमशहा मानलं तरी घर फिरत असतं ते घरातल्या बाईच्या शब्दावरच. तिच्या राज्यात ती महाराणी असते. तिच्या आज्ञेनंच घरातल्या गोष्टी होतात. ती आनंदी समाधानी असेल तरच घर आनंदी समाधानी राहतं. माझ्या घरात 2 बायका होत्या. त्या दोघींचं पटलं नसतं, कचाकची झाली असती, हेवे दावे झाले असते तर बाबांना आणि मला किती त्रास झाला असता. साधं मोकळेपणानं वावरणंही कठीण झालं असतं. आणि मग जिथे मोकळेपणा नाही ते घर कसलं, मग ते तुरुंग बनतं. आमची नशीबं थोर, आमच्यावर अशी वेळ आली नाही. प्रथमेश 5 वर्षांचा झाला आणि प्रज्ञाचा जन्म झाला. खरं सांगतो, मला खूप आनंद झाला. मी आईबाबांचा एकुलता एक मुलगा असल्यानं मला जो एकटेपणा आला तो प्रथमेशच्या वाट्याला येणार नाही ह्याचा आनंद झाला. त्यातून एक मुलगा एक मुलगी म्हणजे न मागताही मनासारखं दान झालं. आता परमेश्वराकडे काही मागायला नको, मनावर तृप्तीची साथ अलगद पसरली. मी माझ्या नोकरीत पूर्णपणे अडकलेला. उषप्रभा मुलांच्यात गुंतलेली आणि आईबाबा आमच्यात गुंतलेले. दिवस भराभरा पळत होते. आईबाबांची वय पाहिली तर वृद्धत्वाकडे झुकणारी, पण त्याला अनुसरून येणारी दुखणी मात्र त्यांच्या बाजूला नावालाही झुकलेली नव्हती. परमेश्वरानं आमची ही बाजू भक्कम ठेवली होती. त्याच आनंदात आम्ही बाबांचा 75वा वाढदिवस साजरा केला. खूप हौसेने आनंदानं केला. कोणाचीही दृष्ट लागावी असा कार्यक्रम केला आणि दृष्ट लागलीच. कोणाची न कळे पण लागली. एक दिवस बाबा घेरी येऊन पडले. उषप्रभानं मला ऑफिसात फोन करून कळवलं. मी ताबडतोब घरी आलो. तोपर्यंत आमचे डॉक्टरही आले होते. आई तिथेच होती. तिच्याकडे पाहवत नव्हतं इतका तिचा चेहरा उतरलेला होता. डॉक्टरांनी बाबांना तपासलं. काय झालंय डॉक्टर? नाही, काही विशेष नाही, वयोमानानं होतं असं एखाद्या वेळी, पण मला वाटतंय आपण यांना हॉस्पिटलमध्ये हलवावं. डॉक्टर, काही जास्त वाटतंय का? नाही, आता नाही, पण कदाचित होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये नेलं ना की त्यांच्या सगळ्या तपासण्या होतील. चालेल, ठीक आहे. मी शुश्रूषामध्ये फोन करून पेशंटला पाठवतोय हे कळवतो, तुम्ही न्या त्यांना. डॉक्टर निघून गेले. माधव, आई हबकूनच गेली होती. तिला बोलवे ना. आई, अगं घाबरू नकोस, बाबांना काहीही झालेलं नाही आहे. त्यांच्या सगळ्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत ना, म्हणून न्यायचं आहे. 2-3 दिवसात घरी आणू, घाबरू नको. मी आईची समजूत घातली. आईची अवस्था अशी झाली होती की ह्या क्षणाला ती लहान मूल झाली होती आणि मी तिचा आईबाप. का कोणास ठाऊक मीही मनातनं बेचैन झालो. आजवर बाबांना काही दुखणं झालं नाही, मग एकदमच इतक्या मोठ्या प्रमाणात चक्कर का आली? सकाळ संध्याकाळ भरपूर फिरणं, वेळच्या वेळी झोपणं, उठणं, जेवण खाणं मोजकंच, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, स्वभाव आनंदी. मग त्यांना काय झालं आणि असं एकाएकी का झालं?
का याआधी काही झालं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं नाही? मनात एकामागोमाग एक प्रश्न उभे राहायला लागले. काय करायचं तेही कळेना. उषप्रभानं माझी मनस्थिती जाणली आणि भराभरा निर्णय घ्यायला सुरुवात केली. ॲम्ब्युलन्सकरता फोन केला. तिच्या माहेरी फोन करून भाऊजाईला बोलवून घेतलं. प्रथमेश आणि प्रज्ञाला तिच्या ताब्यात देऊन टाकलं आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता तयार झाली. बाबांचं हॉस्पिटलमध्ये जाणं आईच्या इतकं जिव्हारी लागलं की त्याच रात्री तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिलाही त्याच हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आता उषप्रभाची खरी कसोटी होती. तिने अक्षरशः पदर बांधला. आपण हातपाय गाळून चालणार नाही हे जाणून मला सावरलं. आईबाबांच्या दुखण्यानं मी तर मनातनं हापकूनच गेलो होतो, पण उषप्रभाच्या वागण्यानं मलाच मनातनं लाज वाटायला लागली. ती रात्रंदिवस घर हॉस्पिटल असे हेलपाटे घालत होती. मुलं लहान होती. ती उषप्रभाच्या माहेरी पोचवली तरी तिथे राहत नव्हती, त्रास देत होती. मग वेळात वेळ काढून उषप्रभा त्यांना भेटून येत होती. एवढं करून चेहऱ्यावर त्रासिकपणा, दमलेपणा म्हणाल ना तर नाव नाही. नेहमीसारखा आनंदी, शांत. बाबांना नेमकं काय होत होतं ते डॉक्टरांनाही कळेना. आईचा आलेला झटका इतका तीव्र होता की तिला संपूर्ण विश्रांतीच हवी होती. 15 दिवस झाले. मी रजा किती घेणार? हे असं किती दिवस चालणार ते कळेना. त्याहीपेक्षा याचा शेवट काय? हे दोघंही यातून चांगले पार पडतील का नाही ही कल्पना मनाला छळायला लागली. कारण आईला पुन्हा एकदा झटका आला. त्यातच एक दिवस प्रथमेशला ताप आला. अडचणी तरी किती याव्यात? एकाच माणसानं एका वेळी किती आघाड्यांवर लढत राहावं? आतापर्यंत मुलं माहेरी ठेवल्यानं उषप्रभा निश्चिंत होती. प्रथमेशला ताप आला आणि तो हट्ट धरून बसला, मला घरी घेऊन चल. प्रथमेश, तू शहाणा आहेस ना राजा? अरे मी आहे ना इथे, बाबाही येणार आहेत आता. तरी मला घेऊन चल. प्रथमेशचा हट्ट चालूच. अरे हे घर नाही आहे का? शेवटी उषप्रभा मुलांना घेऊन आली. तिची आई आली. एखाद्या दिवसाचा ताप हवा बदलते म्हणून आला असेल, पण घरगुती औषधं देऊनही ताप तसाच. मग दवाखाना सुरू. आईबाबांना काळजी वाटेल म्हणून काही सांगितलं नाही. घर, दवाखाना, हॉस्पिटल असे घराघरा फिरत राहिलो. 8व्या दिवशी प्रथमेशचा ताप वाढला आणि 9वा दिवस उजाडला. तो प्रथमेशला घेऊनच गेला. कल्पनेतही नव्हतं ते घडलं. ताप तो काय आला तसा जाईल म्हणता म्हणता गेला, पण प्रथमेशला घेऊन गेला. डॉक्टरांचं म्हणणं कांजिण्या पोटात राहिल्या, बाहेर पडल्याच नाहीत. कारण काही असो, सत्य एवढंच होतं की प्रथमेश गेला. सहन करण्यापलीकडे गेलेलं दुःख समोर आलं. उषप्रभाला कसं सावरायचं? माझ्या घरात आल्यापासनं तिने घरातला कण आनंदानं सजवला, क्षण समाधानानं घालवला. त्या उषप्रभावर हा दुःखाचा डोंगर. आईबाबांना कसं सांगायचं? त्यांना तर घरी आणायला हवं होतं. त्यांच्या लाडक्या नातवाचं अंत्यदर्शन घ्यायलाच हवं होतं ना. पण कसं सहन करतील ते? हे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, घरात माणसांचा आणि त्याबरोबर आक्रोशाचा सागर उसळला. मी बधीर मनानं बघत होतो. कोणीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटलं आणि आईबाबांना घरी आणण्याची परवानगी मिळवली. थरथर कापत आईबाबा घरात शिरले. गर्दीतून वाट काढत ते उषप्रभापर्यंत पोचले. आईने कापऱ्या हातांनी तिला जवळ ओढली आणि म्हणाली, उषाताई. ओंजळीत तोंड लपवून रडणाऱ्या उषप्रभानं वर बघितलं, आईकडे पाहिलं, बाबांकडे पाहिलं. अचानक तिची नजर बदलली. रडून लाल झालेल्या डोळ्यात काही वेगळी झाक आली आणि ती ओरडली, आलात? झालं समाधान? खाल्लत ना माझ्या बाळाला? माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला. काय बोलतीये काय ही उषप्रभा? आईबाबांचा काय दोष? एवढी वय झाली तरी जगायची हौस ना. ययाती झालात तुम्ही.
माझ्या बाळाचं आयुष्य घेऊन जगताय. उषप्रभा इतकी कठोर बोलू शकते? सगळे अवाक झाले. पण पोटचा गोळा गेल्याचं दुःख बोलत होतं ते. कुणीतरी आईबाबांना दुसऱ्या खोलीत नेलं. काळ कोणाकरता थांबतो का? प्रथमेश जाऊन 15 दिवस झाले. उषप्रभा ओळखू येणार नाही इतकी बदलली. माझ्या मुलाचं आयुष्य ह्यांनी खाल्लं, ते दोघं वाचले आणि माझा मुलगा गेला एवढंच घोकत राहिली. आता हिला कसं समजावून सांगायचं? काय सांगायचं? आईबाबांना तरी जगण्यात काय आनंद होता? काही झालं तरी आम्हाला जगव असं त्यांनी देवाला सांगितलं होतं का? जे झालं त्यात त्यांची काय चूक होती? आणि उषप्रभाची तरी काय चूक होती? चूक कोणाचीच नव्हती तरी नको ते घडलं. पण उषप्रभा त्यातनं सावरलीच नाही. आईबाबा दिसले की तिचं दुःख उफाळून येई. पण आईबाबा जाणार कुठे? काळ हा सर्व दुःखावर औषध आहे म्हणतात, पण प्रथमेश जाऊन 2 वर्ष लोटली तरी उषप्रभा दुःखातून बाहेर पडायला तयार नाही. आईबाबांचं नावही घेतलेलं तिला सहन होत नाही. प्रज्ञाकडेही तिचं लक्ष नाही. प्रज्ञाच्या जन्मानंतर मी ऑपरेशन करून घेतलं ते आपलं चुकलंच या विचारानं मी मनातल्या मनात कानकोंडा होतो. परमेश्वरानं आपल्याशी असं कठोरपणे का वागावं? आपल्यापर्यंत येऊन आपल्याला डावलावं आणि त्या अजाण लेकराला का उचलावं या विचारानं आई बाबा उद्ध्वस्त होतात. एकेकाळी सुखी असलेलं ते माझं घर, वस्तू त्याच, भिंती त्याच, छप्परही तेच, पण सुख मात्र सुळकन निघून गेलंय. दोष कोणाचाही नसताना असं झालंय हे मात्र खरं. श्रोते हो, ही होती विनीता ऐनापुरे यांच्या भिरभिर या कथासंग्रहातली कथा दोष ना कोणाचा. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा. त्यांनाही या कथेचा आनंद घेऊ द्यात. आणि सगळ्यांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब होईल हे लक्षात घ्या. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.